नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. मी तुम्हाला पालकाची छान अशी चमचमीत भाजी दाखवणार आहे. तर इथे मी एक पालकाची गड्डी अशी अगोदर धुवून घेतली आणि नंतर असं बारीक देठ काढून बारीक अशी कट करून घेतली. इथं अर्धी वाटी मसूर डाळ गरम पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत घालायची. तर कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी भिजत घालायची. व्यवस्थित अशी भिजलेली आहे. तर पूर्ण पाणी काढून घ्यायचं, याचं पाणी नाही राहू द्यायचं. यामध्ये 4 हिरव्या मिरच्या व्यवस्थित असं पाणी निथळून घेतलेलं. आता इथं अद्रक टाकायची. ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं या पालकाच्या भाजीत टाकून द्यायचं. यामध्ये हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकताना मसूर डाळच्या प्रमाणानुसार टाकायची, कारण ही भाजी बारीक होऊन जाते. हे पूर्ण हाताने असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर इथं मी 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण तयार झालेलं थोडं बाजूला ठेवून देऊ. इथं थोडंसं तेल तापत ठेवलेलं, थोडं मिश्रण टाकून पाहायचं तेल तापलं का नाही. इथं व्यवस्थित असं तेल तापलेलं. गॅसच कमी करायची. आता हे मिश्रण घ्यायचं. आवडीनुसार छोटे मोठे असे म्हणजे टाकायचे. त्याला जेवढे बसतील तेवढे टाकायचे. व्यवस्थित असे तळून घ्यायचे. गॅसच कमीच ठेवायची म्हणजे छान असे तळे जातात. हे व्यवस्थित तळे गेलेले छान असा सुगंध सुटलेला तर काढून घेऊ. असेच आता बाकीचे तळून घेऊ. छान असे हलके फुलके पालक मसूरची भाजी असेही खाऊ शकता तुम्ही. सॉस सोबत, आवडत्या चटणी सोबत. तर इथं रस्सा बनवून घ्यायचा त्यासोबत खाण्यासाठी. तर इथे मी थोडा ताजा मसाला बनवणार. तुम्ही आयता मसाला वापरू शकता. आयता मसाला जर वापरायचा असेल तर मग फक्त कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि बाकी मग अद्रक, कोथिंबीर, लसूण वापरायचं. तर इथं मी खसखस घेतलेली, 2 चमचे धने घेतलेले छोट्या चमचा, दालचिनी, हिरवी वेलची 2 घेतली, तमालपत्र घेतलेले, 7-8 लवंग, थोडंसं चक्री फुलचा तुकडा, 10-12 मिरे घेतले, सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या, तमालपत्र टाकायचं, किंचितचं तेल, लगेच सुक्या लाल मिरच्या. गरजेनुसार गॅसची कमी जास्त करायची. मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की यामध्ये धने टाकायचे, खडे मसाले टाकायचे. व्यवस्थित असं किंचितचं तेलावर भाजून घ्यायचं. तर भाजत आलेलं गॅस बंद करायचा. आता शेवटी यामध्ये खसखस टाकायची. कढाई गरम आहे तर भाजलं जातं. व्यवस्थित असं भाजलेलं साहित्य काढून घेऊ. यामध्ये भाजलेला कांदा, सुकं खोबरं कट करून घ्यायचं, लसूण, हे सगळं अगोदर सुकं, नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं. तेल टाकायचं. यामध्ये हे वाटण टाकायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. परतवत असताना त्यामध्ये हळद टाकायची. छान रंग येईपर्यंत बाजूनी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. म्हणजे रस्त्याला छान रंग येतो आणि छान असा सुगंध येतो आणि चवदारी लागतो रस्ता. व्यवस्थित परतल्यानंतर ज्या भांड्यात वाटण केलेलं त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. वाटण वाया जाऊ द्यायचं नाही, पाणी टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं. यामध्ये चवीनुसार मीठ. गॅसच्याच वाढवलेली उकळी द्यायची. इथं व्यवस्थित अशी उकळलेली गॅस एकदम मंद करायची. मंद आचेवर 3 ते 4 मिनिटापर्यंत ठेवायचं. म्हणजे छान असं रश्श्यामध्ये हा मसाला छान शिजला जातो. इथं 4 मिनिटं झालेली गॅस बंद केलेला. छान असा ताज्या मसाल्यातला झणझणीत रस्सा तयार झालेला. यामध्ये आता हे भाजी तळून घेतलेलं टाकायचे. मिक्स करून घ्यायचे. छान असं पालकाच्या भाजीची आमटी तयार झालेली. रस्सा असंच पातळ राहू द्यायचा, कारण हे भुजेनंतर मुरतात. यामध्ये थोडासा दाटसरपणा येतो आणि थोडा पातळच रस्सा छान लागतो, दाटसर नाही. तर नक्की बनवा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.